12 मजले, 3 टॉवर्स, 300 खोल्या, 150 कोटींचा खर्च आणि 75,000 जणांचं योगदान। 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपने विजय मिळवला आणि आता याच दिल्लीत आरएसएसचं नवीन 150 कोटी रुपयांचं ऑफिस लवकरच सुरू होणार आहे। 2016 मध्ये भूमिपूजन करण्यात आलेलं आरएसएसचं दिल्लीतील कार्यालय आता जवळपास पूर्णत्वास आलंय आणि लवकरच याचं उद्घाटन देखील होणार आहे। तर दिल्लीत उभं राहिलेलं हे कार्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असून केशवकुंज असं या मुख्यालयाचं नाव असणार आहे। म्हणूनच आरएसएसचं हे मुख्यालय कसं आहे, याचं महत्त्व काय आहे आणि इतका भव्य दिव्य 150 कोटी रुपयांचं कार्यालय बनवण्यासाठी आरएसएस कडे कुठून पैसे आले हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। दिल्लीतील मुख्यालय झंडेवालन जवळ हे इन्फोटेक सेंटर असलेल्या मध्यवर्ती जिल्ह्यांपैकी एक आहे। 1939 पासून कार्यरत, 1980 आणि 1982 मध्ये बांधकाम झालं आणि संस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचं आधुनिकीकरण करण्यात आलंय, ज्यामध्ये माहिती व्यवस्थापनासह विविध प्रकल्पांचे विभाग असतील अशा इमारतीचा पाया रचण्यात आलाय। नवीन कार्यालयीन इमारतीची कल्पना 2016 मध्ये करण्यात आली होती। ऑगस्ट 2016 मध्ये भागवत यांनी केशवकुंज नावाच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती, जी आता पूर्णत्वास आली आहे। 150 कोटी रुपये खर्च करून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय केशवकुंज येथे उभं राहिलंय। या केशवकुंज मुख्यालयात साधना, प्रेरणा आणि अर्चना अशा प्रत्येकी 12 मजल्याच्या 3 इमारती आहेत। तसंच तळमजल्यावर 5 बेड्सचं रुग्णालय आहे, जिथे सामान्य आणि गरजूंना उपचार घेता येणार आहेत। 1300 लोकांची क्षमता असलेले 3 ऑडिटोरियम्स आहेत। यातील अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य समर्थकांपैकी असलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंगल यांच्या स्मरणार्थ मुख्य सभागृह बांधण्यात आले, ज्याची 463 इतकी आसन क्षमता आहे। तर इतर सभागृहात 650 सदस्य बसू शकतात। तसंच 270 कार पार्किंग होऊ शकतील एवढं मोठं पार्किंग, लॉन्स आणि हनुमान मंदिरही इथं आहे। गुजराती, राजस्थानी आणि पारंपरिक भारतीय स्थापत्य शैलीचं मिश्रण या इमारतींच्या बांधकामात पाहायला मिळतं। या कार्यालयात 300 खोल्या आहेत। 8व्या मजल्यावरील सुसज्ज ग्रंथालयात 8000 पुस्तकं आहेत, ज्यात विविध विषयांचा समावेश आहे। या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधण्यासाठी LED स्क्रीनसह एक आधुनिक पत्रकार परिषद कक्ष देखील आहे। तर साधना, प्रेरणा आणि अर्चना हे 3 टॉवर्स आहेत। साधना टॉवर मध्ये भारत प्रकाशन, सूर्य प्रकाशन, पंचजन्य आणि आयोजक यांसारखी आरएसएस प्रकाशने। प्रेरणा टॉवर मध्ये आरएसएस नेतृत्वाला समर्पित असणार आहे, ज्यामध्ये आरएसएस प्रमुख, सरचिटणीस आणि उच्च पदाधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था समाविष्ट आहे। बैठका आणि चर्चा करण्यासाठी लहान खोल्या आणि हॉल नियुक्त केलेत। तर अर्चना टॉवर मध्ये कर्मचारी, प्रवासी कर्मचारी आणि स्वयंसेवकांसाठी निवासस्थाने समाविष्ट आहेत। तर इतक्या भव्य कार्यालयासाठी एकूण 150 कोटींचा खर्च झालाय। त्यामुळे आरएसएस कडे एवढा पैसा कुठून आला असा प्रश्न निर्माण झालाय। तर या संबंधी उपलब्ध माहितीनुसार हे कार्यालय बांधण्यासाठी जवळपास 75,000 जणांनी योगदान दिलंय आणि कार्यालय उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिलाय। तर कामाची सुरुवात 1-2 नाही तर तब्बल 9 वर्ष पूर्वीच झाली होती आणि या 9 वर्षाच्या काळात कार्यालयासाठी लागणारा निधी संघाने उभा केलाय। यासाठी संघाने थेंबे थेंबे तळ साचे या उक्तीप्रमाणे निधी जमावले असल्याचं सांगितलंय। आता या कार्यालयाच्या महत्त्वाबद्दल बोलायचं झालं तर भारताची राजधानी नवी दिल्ली येथे असलेलं हे कार्यालय अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। हे कार्यालय सरकारी अधिकारी आणि संलग्न संघटनांशी संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून काम करेल। तसंच भारतातील विविध संघ संलग्न संघटनांमध्ये समन्वय साधणे या कार्यालयामुळे सोपं होणार असून दिल्लीतील या कार्यालयामुळे आरएसएसची विचारसरणी आणि भूमिकांचा प्रसार करण्यासाठी मीडियासोबत संवाद साधण्यासाठी मोठी मदत होणार आहे। अनेक धोरणकर्ते, बुद्धिजीवी आणि राजकीय नेते दिल्लीत असल्याने राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि धोरण ठरवण्यासाठी हे कार्यालय प्रमुख नेटवर्किंग पॉइंट म्हणून काम करेल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक प्रमुख मोहिमा, कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम या कार्यालयातून नियोजित आणि सुरू केले जातील। परिणामी देशव्यापी कार्यक्रमांसाठी हे कार्यालय महत्त्वाचं असेल। आरएसएसच्या या भव्य कार्यालयाचा 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।